नमस्कार, बुलेटिनमध्ये स्वागत। सविस्तर बातम्या आपल्याला पुढच्या अर्ध्या तासात या बुलेटिनमध्ये बघायच्या आहेत। सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूयात। गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या विजापूर जिल्ह्याच्या इंद्रावती राष्ट्रीय अभयारण्याच्या जंगलात चकमक सुरू आहे। या चकमकीत तब्बल 31 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी चकमक असल्याचं बोललं जात आहे, तर 2 जवान शहीद झाल्याची माहिती मिळते आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, विजापूरमध्ये चकमक झाली। ही सगळ्यात मोठी आतापर्यंतची चकमक म्हणावी लागेल। गडचिरोलीला लागून असलेला हा विजापूर जिल्हा आहे। इंद्रावती राष्ट्रीय अभयारण्याच्या जंगलात ही चकमक झाली। 31 माओवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलेलं आहे। आपण आपले 2 जवान गमावलेले आहेत। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याशी बोलूया। महेश, काय अधिक माहिती या चकमकी संदर्भातली आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याबाबतची प्रतिक्रिया दिली, काय अधिक सविस्तर सांगाल? सुवर्णा, गडचिरोली जिल्ह्याला लागून हा बिजापूर भाग आहे। अहेरी आणि सिरोंचा तालुक्याची सीमा या भागात आहे। इंद्रावती नदीच्या पलीकडे भोपालपट्टणम तालुका आहे। त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या सीमेपासून 15 किलोमीटर अंतरावर या भागात माओवाद्यांचं एक मोठं लोकेशन असल्याची माहिती 3 दिवसापूर्वी छत्तीसगड पोलिसांना मिळाली होती आणि त्यांनी 3 दिवसापासून या भागात ऑपरेशन लॉन्च केलं होतं। तब्बल 1500 जवान या एन्काउंटरच्या प्रक्रियेत सहभागी झाले होते। कालपासून सर्चिंग ऑपरेशन सुरू होतं। आज पहाटे माओवाद्यांना घेरण्यात आलं आणि सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत सकाळचा आकडा हा 12 माओवादी होता। मात्र आता हा आकडा वाढून 31 माओवादी ठार झालेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात 2 जवान शहीद झालेले आहेत। छत्तीसगड सुरक्षा दलाचे 2 जवान जखमी आहेत। जखमी जवानांना उपचारासाठी रायपूरला हेलिकॉप्टरला हलवण्यात आलेलं आहे। वेपन्स मोठ्या प्रमाणात आहेत। यात काही मोठे कॅडर मारले जाण्याची शक्यता आहे। तेलंगणाचे काही कॅडर असू शकतात, महाराष्ट्राशी रिलेटेड आहेत का काही कॅडर, याचं अजून चौकशी उलगडा झालेला नाही। मात्र 31 माओवादी हा आकडा खूप महत्त्वाचा आहे। गेल्या 2017 मध्ये गडचिरोली जिल्ह्यात कसनासूर बोरियाच्या चकमकीत 38 माओवादी ठार झाले होते। त्याच्यानंतरची ही सगळ्यात मोठी चकमक आपण म्हणू शकतो। अलीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2026 मार्च पर्यंत माओवाद संपवण्याचं विधान केलं होतं। त्याला अनुसरून सुरक्षा दल एक चांगली योजनाबद्ध रणनीती तयार केली आहे। त्यांनी त्या रणनीतीनुसार सगळीकडे कार्य होतं आपण बघू शकतो। गडचिरोली असेल, छत्तीसगड असेल, ओरिसा असेल, सगळीकडे सुरू आहे। हे जवानांना मिळणारं मोठं यश आहे। मात्र ही चकमक सगळ्यात मोठी आहे। त्या चकमकीत संध्याकाळपर्यंत आणखी काय अपडेट येतं हाती आपल्याला पाहावं लागेल। महेश, अजूनही चकमक सुरू आहे का सर्च ऑपरेशन सुरू आहे? आणि आपण 2 जवान गमावलेत असं कळतंय, त्याविषयी काय सांगाल? सुवर्ण, अजूनही चकमक सुरू आहे, फायरिंग सुरू आहे। माओवाद्यांचा आकडा मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे, कारण हा इंद्रावती नॅशनल पार्क म्हणजे संपूर्ण इंद्रावती नदीला लागून असलेला हा राष्ट्रीय अभयारण्य आहे, व्याघ्र प्रकल्प आहे आणि माओवाद्यांचे या ठिकाणी ट्रेनिंग कॅम्प सुद्धा आहेत। त्यामुळे अशा भागात माओवाद्यांची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे। ती 200 ते 250च्या संख्येत असण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता चकमकीत 31 माओवादी मारले गेलेले आहेत। त्यात जखमी किती झाले आहेत, संध्याकाळपर्यंत हा आकडा वाढतो का बघावा लागेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 जवान यात शहीद झालेले आहे। ही दुर्दैवी बाब आहे। सुवर्णा, नक्की धन्यवाद आपण ही माहिती दिली त्याबद्दल। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया नोंदवली, ती बघूयात काय आहे। आपल्याला कल्पना आहे की गडचिरोलीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात नक्षलवादी न्यूट्रलाइज केले आणि त्याचा परिणाम असा आहे की जवळपास त्यांचं मेजर केडर हे सरेंडर झालेलं आहे। तसंच आता छत्तीसगडमध्ये सुरू आहे, तसंच आता झारखंड आणि ओरिसामध्ये देखील चालू आहे, खाली तेलंगणातही चालू आहे। माझं मत असं आहे की आजची ही जी कारवाई आहे, या कारवाईमुळे नक्षलवादाचं कंबरडं मोडलं जातं आहे आणि निश्चितपणे नक्षलवाद पूर्णपणे समूळ नष्ट करण्याचं जे आपण ठरवलेलं आहे त्याच्याकडे